मुंबईतील परळ येथील BIT चाळमधील ऐतिहासिक वास्तू जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबासोबत तब्बल 22 वर्षे वास्तव्यास होते त्या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केली आहे। रॉड बुधवार टीव्हीशी बोलताना ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितले की परळ येथील BIT चाळमधील खोली क्रमांक 50 व 51 या ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केले होते। या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व अधिक वाढवणारी बाब म्हणजे छत्रपती शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांना भेटण्यासाठी याच ठिकाणी आले होते। पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांना लंडनला जायचे होते। त्यावेळी शाहू महाराज यांनी या घरात येऊन बाबासाहेबांना प्रोत्साहन दिले आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतही केली होती। त्यामुळे ही वास्तू केवळ ऐतिहासिक नसून प्रेरणास्थळ असल्याचे सातपुते यांनी नमूद केले। 14 एप्रिल हा महामानवाचा जन्मदिवस आहे आणि या महान दिवशी, महान आणि पवित्र दिवशी दादर परळ, लालबाग परळ या ठिकाणी एक ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्य केलं होतं। ते चाळ आणि स्थळ आहे BIT चाळ परळ। या ठिकाणी 14 एप्रिलला आम्ही अनेक वकिलांनी 100हून जास्त किंवा 1000हून जास्त वकील त्या ठिकाणी एकत्र जमण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। या चाळीचं आणि या घराचं, BIT चाळीतल्या घराचं महत्त्व असं आहे की यातली खोली क्रमांक 50 व 51 BIT चाळ या ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केलं। त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आले होते। पुढील शिक्षणाकरता जेव्हा त्यांना विलायत्याला म्हणजे लंडनला वगैरे जेव्हा पाठवायचं होतं त्यावेळी देखील छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी या वास्तव्याला, या वास्तूला भेट दिली। या ठिकाणी त्यांचं प्रोत्साहन दिलं, बाबासाहेबांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना परदेशामध्ये शिकण्याकरता त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या जागेचं महत्त्व वाढलेलं आहे। ही जागा आमच्यासाठी एक गुरुकुल आहे, आमच्या वकिलांसाठी गुरुकुल आहे आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे गुरु आहेत आमचे। मी त्यांना गुरु मानत आलेलो आहे। तर या ठिकाणी 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी आम्ही 10 ते 12 या दरम्यान ह्या स्थळाला आम्ही संपूर्ण 100 ते 1000 वकील जवळजवळ या ठिकाणी भेट देणार आहोत, त्यांना मानवंदना देणार आहोत आणि आपली जे उद्देशिका आहे त्याचं पठण करणार आहोत। त्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकिलांना आवाहन करत आहोत की या ठिकाणी खोली क्रमांक 51-52 BIT चाळ परळ इथे सर्वांनी 10 ते 12च्या दरम्यान सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे व उद्देशिका पठणचे जे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी येऊन सर्वांनी मिळून हे उद्देशिका पठण करावे। बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत 100पेक्षा अधिक वकिलांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे। तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितले। ही जागा आमच्यासाठी गुरुकुल आहे असं सांगत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व वकिलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले। पुढे बोलताना सातपुते म्हणाले की ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेऊन ते स्मारक म्हणून जतन केले, त्याच धर्तीवर परळ येथील ही ऐतिहासिक वास्तू सरकारने ताब्यात घ्यावी। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, संशोधन केंद्र आणि मोठे ग्रंथालय उभारण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी यासाठी या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचं ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी स्पष्ट केले। 14 एप्रिल हा फार मोठा दिवस आहे। या ठिकाणी हे जे स्थळ आहे, हे घर आहे, हे बाबासाहेबांचं आहे। तुम्हाला माहीत असेल की लंडन या ठिकाणी जेव्हा मी मागच्या वर्षी लंडनला होतो 1 महिना, बाबासाहेबांचं तिकडे हाऊस, त्यांचा जे हाऊस आहे तिकडे लंडनमधील त्या ठिकाणी आम्ही गेलो। भारत सरकारने ती जागा विकत घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मेमोरियल तयार केलं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण बाबासाहेबांच्या ज्या गोष्टी त्यांनी वापरत होत्या, त्यांचे चष्मे, त्यांचा पेन, त्यांची खुर्ची, त्यांचे कोट हे संपूर्ण त्या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे। त्यांची पुस्तकं, त्यांचे फोटोग्राफ हे संपूर्ण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। हे जर लंडनमध्ये होऊ शकतं तर भारतातील आणि भारतासारख्या मुंबई या शहरातील आणि मुंबईमधील दादर परळसारख्या भागामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी वास्तव्य केलं, ज्या ठिकाणून ते परदेशामध्ये गेले, अशा ठिकाणी या वास्तव्यात त्यांच्या या घराला आपण कायमस्वरूपी स्मारक म्हणून त्याला मान्यता का देऊ नये
किंवा सरकारने यासाठी कोणती पावलं का उचलत नाही? ही पावलं उचलावी. हे जे घर आहे त्यांचं, ही 2 खोल्या आहेत त्यांच्या, याला राष्ट्रीय स्मारक करावं, याला एक मान्यता द्यावी आणि ही संपूर्ण जागा सरकारने ताब्यात घेऊन याचा विकास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल असं म्हणून त्याचं एक स्थळ त्या ठिकाणी बनवलं पाहिजे. आणि ही जागा या ठिकाणी ग्रंथालय देखील बनवलं पाहिजे, लायब्ररी बनवली पाहिजे आणि वकिलांसाठी काही विशेष त्या ठिकाणी काहीतरी अरेंजमेंट करायला पाहिजे, जेणेकरून सर्वात महत्त्वाचा जो बुद्धिजीविक जो व्यक्ती असतो किंवा इंटेलिजंट व्यक्ती असतो तो आहे ॲडव्होकेट किंवा डॉक्टर्स असेल, इंजिनियर असेल, त्या लोकांना या ठिकाणी पाचारण करण्यासाठी, तिथे येण्यासाठी असं पूरक अशी व्यवस्था त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे स्थानक जे आहे, हे स्थान जे आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेबांचं घर नाही, ही आमची शाळा आहे, हे आमचं कॉलेज आहे, हे आमचं इन्स्टिट्यूशन आहे. इथून आम्ही ह्या जागेला बघून आम्ही शिकलो, आम्ही मोठे झालो, आज आम्ही इथपर्यंत आलो. माझ्या आयुष्यातील 25 वर्ष मी वकिली क्षेत्रात दिलेली आहे. आत्तापर्यंत बाबासाहेबांना मी आदर्श मानून, त्यांच्या विचारावर चालून, त्यांची पुस्तकं वाचून माझी विचारसरणी बाबासाहेबांच्या विचारसरणीसारखी झालेली आहे. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे कार्य सांगितलं आहे ते कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाला एक राष्ट्रीय स्मारक असं त्याचं स्वरूप त्याला मिळालं पाहिजे, त्याचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामुळे शासनाने, राज्य शासन तसेच केंद्र शासन यांनी यामध्ये एक इनिशिएटिव्ह घेऊन या स्थानकाला एक प्रतिरूप देऊन एक चांगलं त्यामध्ये रिनोव्हेशन करून ही संपूर्ण जागा ताब्यात घ्यावी. आणि जसं दादर या ठिकाणी इंदू मिलच्या ठिकाणी जसं बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक होते, त्या धर्तीवरती ही ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केलं त्या ठिकाणी देखील हे घर याचं एक पुनर्जीवन करून एक राष्ट्रीय स्मारक बनवावं. एक तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल, माहिती की नाही मला माहीत नाही, आमच्या उच्च न्यायालयाच्या थोडंसं बाजूला एक काळा घोडा नावाचं एक ठिकाण आहे. त्या काळा घोडा या ठिकाणी एक रिदम हाऊस म्हणून एक ठिकाण आहे, जागा आहे, जी ब्रिटिशांची होती पूर्वी. आणि त्या रिदम हाऊसच्या बाजूला एक पंजाब ग्रिल नावाचं एक हॉटेल सध्या आहे. तर हे हॉटेल पंजाब ग्रिल आत्ता बनलं आहे, याच्या अगोदर वेगळ्या नावाने होतं. पण हे सिटी सिव्हिल कोर्टाच्या अगदी समोर काळा घोडा जो पुतळा आहे स्टॅच्यू, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला या ठिकाणी ह्या हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी टेबल क्रमांक 4 या ठिकाणी बसून अनेकदा चहा पीत आपल्या भारतीय संविधानाचं लिखाण त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्यामुळे हे जे हॉटेल जे आहे किंवा ही जागा जी आहे, ही सरकारने याला देखील एक ऐतिहासिक वारसा म्हणून हे ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी आपले संविधान, आपली घटना लिहिली गेली, त्याला एक राष्ट्रीय स्मारक किंवा असं त्याला एक संरक्षण द्यावं, जेणेकरून ही बाब सर्वांना समजावी आणि त्या जागेचं महत्त्व जे आहे, जिथे आपले संविधान तयार झालं त्या जागेला त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे किंवा त्याला महत्त्व जे आहे किंवा त्याला मान तो दिला पाहिजे. त्यामुळे असे भारतातील, परदेशातील जी ठिकाणं आहे, ज्यांच्यामुळे ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले, त्यांनी वास्तव्य केलं किंवा त्या ठिकाणी त्यांचा थोडा अल्पकाळ का होईना त्यांनी त्या ठिकाणी जे काय कार्य केलं असेल किंवा भेट दिली असेल, अशी ठिकाणं शोधली पाहिजे. आणि त्याला आयडेंटिफाय करून त्याला सरकारने ती जागा ताब्यात घेऊन त्याला त्या ठिकाणी स्मारक किंवा एखादं मेमोरियल किंवा एक आठवणीसाठी या सगळ्या गोष्टींचं एक प्रिझर्व करून एक सर्वांना राष्ट्रीय स्मारक किंवा सर्वांना सोयीस्कर अशी जागा त्याला निर्माण करता येईल.